पारा चांगला आणि उत्कृष्ट झाला पाहिजे मामा. शाबास. पारा आपला चांगला उत्कृष्ट झाला पाहिजे आणि आपल्या जमलेल्या सर्व तमाम रसिकांचं मनोरंजन कसं झालं पाहिजे. चांगला आणि उत्कृष्ट झाला पाहिजे. शाबास मामा. आपल्या जमलेल्या सर्व तमाम रसिकांचं मनोरंजन मित्र आमच्या कलेच्या माध्यमातून जबरदस्त आणि उत्कृष्ट असं नाना मामा करणारच. मित्रांनो मामा मी काय म्हणतो माहितीये का, तू पुढच्या गेटवर पारा कर, मी पाठच्या गेटवर पारा करतो. किती हुशार आहेस रे तू. का अरे असंच का यांचं मनोरंजन करणार. अरे पाठच्या गेटवर जाऊन तू झोपा करतो. अरे बाबा तू वेडेस का. चोर आमच्याकडे फार आगाऊ आहेत. बाप पाठच्या कवडीने घुसतात. मजे बाई म्हणतोस का. मग आमच्याकडे चोर लापाडा का असं फुडल्या कवड्या ठेवीत नाही. होय काय कमाल झाली. होय बरं असं कर तू पुढच्या गेटवर पारा कर, मी पाठच्या गेटवर पारा करतो. तू पाठी जागता पारा ठेव आणि मी पुढे झोपता पारा ठेवतो. झोपता. अरे झोपला तर चोर नक्कीच घुसणार आपले. मग बरं आपण दोघांनी पण जागता चांगला पारा ठेवायचा. पाठला कोण घुसला मी तांडीत घेऊन ये आणि पुढला कोण आला तर त्याला मी होलपाटीत आणतो. दोघांनी सोडायचं नाही. सोडायचं. शेमटी आपलं नाचवूया त्याला. येऊ मी. हा येतो. हॅलो 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 रसिका हो, या नमन कलेचे जाणकार रसिक ढोलम परिवार कोचरी भोजवाडी यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ढोलम परिवार कोचरी भोजवाडी यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच श्री देव गांगोबा प्रॉपर्टी ऑफ कोचरी या ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी श्री रविकांत कारेकर यांचा नातू विहान कारेकर यांच्याकडून देखील आमच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाट्य रमण मंडळ देवरुख खालची कुंभारवाडी आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. अरे जागता पारा ठेव मित्रा, झोपू नको. जागता पारा चंद्रशेखर महाराज यांचे राज्यकर्ता आहेत आणि मी त्यांचा विश्वासू प्रधानजी. पण हो ते सारा जाऊ द्या. प्रथम शिपाई पार देत आहेत की झोपाड देत यामध्ये जाऊन पाहिलं पाहिजे. वाह काय हा चमत्कार. शिपाई पारण करतात आमच्या राजू झोपाळत आहे. आधी करतो मुजरा, मग करतो नमस्कार, नंतर पाहतो चमत्कार. मला त्यांनी वंदन असो, आशीर्वाद असो. महाराज माझ्यावर एक मोठं संकट पडलं आहे आणि ते म्हणजे एका गरीबाच्या घराला आग लागली तर कशी काय विजवावी. असंच आपण कोचरीतल्या रेशन दुकानात जायचं, तिथं 20-25 लिटर रॉकेल घ्यायचं, त्या आगीत ओतली की आपणच आग विजळ. वाह काही हरकत नाही. महाराज माझ्यावर एक दुसऱ्याकडे पडला आहे आणि ते म्हणजे एक गरीब मनुष्य जर का विरुद्ध पडला त्याला वर कसा बरी काढावा. त्याला 5-6 दिवस वर काढायचाच नाही. तो फुगला की आपणच वर येत. काही हरकत नाही. महाराज माझ्यावर एक दुसऱ्याकडे पडला आहे आणि ते म्हणजे एका गरीब माणसा बायकोला जर का दुसऱ्या म्हातारी पडवली त्याला उपाय काय. याला उपाय कर तुमची देऊन टाकायची. मामा अरे मित्रा चोर मागून घुसले काय रे.
तुला झाला अरे तुला का बरी झाला काय सांगणार तुम्हाला पाठची कवाटी ठेवला नाही मोडून टाकला नाही होय काय मग पाठी उचले तू हा मग कशी का तू कुठं होता मी पाठच्या घेतो पाचशे घेतो हा. काय करीत होता अरे चांगला जागता पारा ठेवीत होतो होय. मग हा फुडल्या कवाडीन आले ते होय काय हा. नाना हो 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 यायला वेळ काय झाला अहो काय सांगणार तुम्हाला हा. मामा हा अरे काय झालं माहितीये का हा. अरे ती आमची आजी होती ना आजी हा ती म्हणली मी शिमग्याला येतो पण मला वेळेत जायला लागणार कुठे दिल्लीला होय का? आजी माझी इथं राहत नाही मुंबईला नाही डायरेक्ट दिल्ली मग वट आहे तुझी मग असणारच हा मित्र हो आजी माझी 80 वर्षाची आणि हट्टी म्हणजे 1 नंबरची म्हणली दिल्लीला जाणार म्हणजे जाणारच म्हातारी माणसांना खूप हट्टीपणा करतात मामा हो, हो. हो. हा आता त्या हट्टाच्या पाय मला पण जावं लागलं नातवाला हा. आता आजी एवढी चालली म्हणजे नातवाला दिल्लीला जावं. मग तिला सोडायला जाय नको काय तर? अरे मुंबईकर आले तर आपण स्टेशन पर्यंत त्यांना सोडायला सोडायला जातो कारण आपल्याकडे 100 रुपये नेट खिशात पडते हा. म्हणून आपण मुंबईकरांना सोडायला स्टेशन पर्यंत जातात हा. तसंच आपण मी त्या आजीला सोडायला गेलो आजी माझी विमानानं जाणार होती होय का? हा आजी वयानं होती चौकास गेल्यामुळं विमान सुटून गेलं अरे मग तुझी आजी परत आली असेल अरे परत नाही आली ओ मामा हा. अरे आजी माझी फार हुशार होती काय म्हणतोस का? मग आजीने काय केलं माहितीये का आजी हा. परत नाही आली हा. मामा म्हणली इकडे हॅलो म्हातारी माणसं खूप हुशार असतात हा. हो, हो. आजीने माझ्या कनवटीतला बटवा काढला आणि 500 रुपये माझ्या हातात दिले म्हणली मोठ्या चांगल्या लांजातल्या होलसेल दुकानात कशाला जायचं कुचरीत भेटतात भेटतात शिपोशीत भेटतात होय काय इकडे मग? होलसेल दुकान Wholesale दुकानं मोठे आहे आहेत इकडे. कोथरीतल्या मोठ्या होलसेल दुकानात जाऊन एक 12 आटोमामचं पाकिट घेऊन ये अरे तुझ्या आजीची काय दिवाळी होती की काय अहो दिवाळी कुठली आजी माझी संपूर्ण निवाली होती होय हा. काय केलं माहितीये का ते 12 आटोमामचं पाकिट मी आजीच्या हातात दिलं हा. मी मला आजी माझी बघित असेल त्या बारांकडे हा. तिने काय केलं अरे ते आटोमामचं पाकिट फोडलं ना रे वेड्या हा. आणि ते आटोमाम फोडून हा. ते पटापट सगळे गेलून टाकला 12चे 12 12च्या 12 आणि स्फोट झाला शोधित होतो इथं माझी आजी होती गेली कुठे वेड्यासारखे जाऊन ना वेडा होणार मग माझी आजी आत्ता कडेला होती मग शिमग्याला अचानक कुठेतरी दिवस. नाहीशी मग नाहीशी झाली. झाली मग चेन पडते काय मग काय केलं माहितीये का हा. आपल्या देवरुष स्टँडला गेलो हा. आणि ते वार्ताहरवाल्याचं ते बातमी देणारे त्यांना सांगितलं बाबा अशी माझी आजी हरवले कोणाला जर मिळली तर ह्या पत्त्यावर आणून देणे समजा जर सापडली तर कुठे पोच करायची म्हणून खाली पत्ता पण दिला हा. जर सापडली ह्या पत्त्यावर आणून दे. पोच करतील म्हणून पत्ता कुठला दिला मग तोडके दादर शिमीट कमी चुना जास्त जो कावला बसेल ती माझ्या आजीची चाल हा कावला बसायची तुझ्या आजीची हा. मग तुझी प्रॉपर्टी भरपूर अरे असते मामा आजी माझी काय मुंबईला बिल्डिंग मध्ये नाही रे मग? अरे बैठक चालीमध्ये झोपडपट्टी मध्ये राहते म्हणून पत्ता तसा आहे तोडके दादर शिमीट कमी चुना जास्त कावला जो बसल ते माझ्या आजीची चाल हा. बघ सकाळी काय केलं माहिती का आपल्या देवरुष स्टँडला गेलो हा आणि संगमेश्वर कोल्हापूर गाडी आपल्या देवरुष स्टँडला लागलेली आहे हा. आणि त्याच्यामध्ये पार्सल होतं पेपरचं हा. ते सगळं काढलं सगळे पेपर तपासून बघितले सगळे वाचले आणि नवा कालमध्ये मोठ्या लाल अक्षरात लिहिलं हा. होतं जी आजी 12 तमाम खान उडाली ती दिल्लीला सुखरूप पोचली सुखरूप पोचली शिपाई झाला वा हा. अरे बसा बसा म्हटलं ना पोरा. शिपाई झाला वा अरे मला कोण म्हणतात तुला पण नाही माहिती यांना कोण म्हणतात ना अरे बाब्या यांना कांडेचोर म्हणतात काय? अरे ताते विंचू ए, तुला माहिती नाही याला कोण म्हणतात नाही. अरे या कोथिरी गावात राहणारे विचार मिळेल ते खाणारे असं यांना कांडेचोर मोठ्या भाषेला काय म्हणायचं मामा तुला समजत नाही काय रे? सांग त्याला. मग अरे काका त्यांना काका म्हणायचं मामा त्यांना मामा म्हणायचं आणि आजोबा त्यांना आजोबा म्हणायचं अरे आपले साहेब आहेत ते साहेबांना कांडेचोर नाही म्हणायचं मग हा गावामध्ये राहणारे बिचारे काय मिळेल ते खाणारे असा खवल्या माझं म्हणायचं खवल्या मांजर काय तुझी खवल्या काढून अरे काय यांचा थाट मरू दे त्यांचा थाट हा? अरे काय यांचा थाट यांना बसायला चंदनाचा पान शाबास मग
तुझ्याला कुठे पण मारतो. कुठं पण म्हणजे काय अरे काय आपल्या महाराजांचा थाट त्यांना बसायला चंदनाचा ताट मामा आणि जेवायला काय अरे सोन्याचं ताट शाबास शिपाई जणाव अरे तुमचं काही सेवक असताना का नसता जेवायला सोन्याचं हा यांना जेवायला सोन्याचं ताट आणि पाणी पियाला काय अरे बाबा चिंपा पाणी प्यायला ए मामा ते चिंपडणार सकाळी घेतो का पाणी प्यायला सांगतो साहेब त्या मामाचं मामा चिंपट काय म्हणतो चिंपट नव्हता त्याला कडी होती होती चिंपट नाही साहेब ते चिनी मातीचं स्पॉट सांगणार केव्हा अहो तुम्ही ऐकणार तेव्हा ना तुम्ही ना जल्लबाई एकदा सायराटला काय करता पहिलीकडे पण मारता आणि पहिलीकडे पण मारता म्हणजे जल्लबाई खेळीकडे पण लागतं मागलीकडे लय लागतं आम्ही रेल्वेमध्ये जात आहोत तुम्ही परत येणार आहात अरे माझी तंबाखूची पुढे घालत आले अरे तंबाखूची पुढे आणायला सांगत तरी पण व्हायचं विस्तारला चुना गेला आशीर्वाद असो शिपाई दादा मा आप आपला पारा कसा काय चाललाय एकदम व्यवस्थित महाराज दादासाहेब मला सेनापतीने आणि वहिनी साहेबांना या ठिकाणी बोलवण्याचे प्रयोजन हो विजय तुम्हाला सर्वांना एकत्र म्हणजे कारण म्हणजे एकच हो विजय आपले वडील स्वर्गवासी झाल्यात आज जवळजवळ 20 वर्ष पूर्ण आले विजय माझे लग्न होऊन आज 10 वर्ष पूर्ण आले तरी देखील आमच्या वंशाला संतान नसल्यामुळे विजय तू तरी लग्न करून घे छे दादासाहेब अहो लग्नाचे तर नावच काढू नका अहो मी 10 वर्षाचा असताना आमच्या आई वडिलांनी या जगाचा निरोप घेतला तेथपासून आपण मला पोटच्या पुत्राप्रमाणे जपले दादासाहेब आता आपली सेवा करणे हेच मी माझे प्रथम कर्तव्य समजतो दादासाहेब मला उगाच लग्नाच्या बेडीत अडकवू नका दादासाहेब उगाच मला लग्नाच्या बेडीत अडकवू नका हो विजय तुला माझे विचार मानले जाईल असे मला वाटत आहे छे दादासाहेब अहो मी आपल्या शब्दाच्या बाहेर आहे का दादासाहेब मला वाटते मी आणि प्रधानजी मिळून परदेशी जाऊन या राज्यातील जनतेच्या हितासाठी आणि या राज्याचा विस्तार वाढवण्यासाठी प्रयत्न करतो दादासाहेब मला फक्त आपला आशीर्वाद द्या विजय येतो मी महाराज हो राणी कलावती हो राणी कलावती जरूर विचार महाराज आपले लग्न होऊन 10 वर्ष पूर्ण झाली तरी आपल्या पोटी संतान नाही म्हणून मी म्हणते की शारदे मातेच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्यासाठी एक बाळ मागून घेऊया ठीक आहे सेनापती आम्ही शारदे मातेच्या मंदिरात जात आहोत तेव्हा तुम्ही हा राज्यकारभार करावा महाराज मी असे ऐकून आहे जो कोणी भक्त त्या आईच्या मंदिरात जातो व त्या आईची निस्सीमपणे भक्ती करतो तर केव्हाही रिकामी हाताने परत येत नाही महाराज या राज्यकारभाराची आपणास चिंता नको या आपण सेनापती येतो आम्ही शिपाई पहारा व्यवस्थित ठेवा हो कोणी आलं प्रथम मला सूचित करायचं मला फोनच करतो राणी कलावती हे पागोर अरण्य या अरण्यात शारदे मातेचे मंदिर आहे पहिले वंदन करी तुझेला पहिले वंदन करी तुझेला पहिले वंदन करी तो देवीला पहिले वंदन करी तो देवीला जय मोदी
देवीला पहिले वंदन करीतो देवीला. हो श्रद्धेमध्ये आमच्या पोटी एक सुंदर राजपुत्र जन्मास येईल का? जा बालका, तुमच्या पोटी एक सुंदर राजपुत्र जन्मास येईल. तथास्तु. वंदन असो, आशीर्वाद असो, असो असो. शिपाई नानावमा, हा आपला पारा कसा काय चालला आहे? मग तुला सांगित होतो त्या गुरुवांकडला पाडा नेऊ नको. आता मार्का पण आहे आणि ए पण पलायला कसा आहे सांग. बघायला चांगला. मग आता मार्का निघाला पण तेव्हा तो माझा- मार्का निघाला रे. हा? मार्का म्हणजे तुला वाटतो का रे? हा. असं बघित बघित राहतो पाडणं धाडा मारतो असा बैल. तुला सांगतोय मी शिपाई नाना, तुला पारा विचारला नाही. तुला पारा नाही विचारला नाही. मग? अरे शिमग्याला 2 पारा दिलास काय? 2 तरी द्यायचं ना. मला सांगितलं महिने झाले देत नाही. शिपाई नाना, अरे राजवाड्यातील पारा कसा काय अहो चाललाय? साहेब, नाना मामा सर तुम्ही टेन्शनच करायचं नाही. ते चांगला जागता पारा ठेवतात. शाबास. शिपाई नाना, आपल्या राजवाड्यामध्ये कोण अनोळखी व्यक्ती आळवती काय? ती अनोळखी व्यक्ती म्हणजे कसली असते? नवलकीची. बिगर वलकीची. मग दुपारी तुझ्या त्या पालखीच्या पाया पडाय दोघा जण आले होते. ती माझ्या? कोण होती रे संगतीन तुझ्या? माझ्या? मी तिकडनं बघत होतो बा. तुझ्या संगतीन होती बा. त्याच्या संगतीन कोणतरी होती. तुझ्या पाया पडत कोण होती आली बघा होती? ना. साहेब ती माझ्या संगतीन आहे हो. हा. अहो ती पंढरपूरची संतीन होती. संतीन गळ्यामध्ये तुळशीची माल, त्याला संत असं म्हणतात. आणि ती काय म्हणाली? ही गाजलेला सुपरहिट अभंग म्हणाली. कोणता अभंग म्हणाली? सांगतो ना. ही मंदमाई शिकलेली नव्हती का? ही मंदमाई अडाणी होती का? ही मंदमाई शिकलेली नव्हती का? ही मंदमाई अडाणी होती का? सकरपेचं नक पर्यंत बोलायच्या बड्डपर्यंत संगतीला मायेरी काय ग मंदा. सकरपेचं नक पर्यंत बोलायच्या बड्डपर्यंत संगतीला मायेरी काय ग मंदा. ही मंदमाई हॅलो हॅलो, रसिका हो, आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे सार्थक संदीप बेलवलकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक केलेलं आहे. नाट्य नमन मंडळ देवरुख खालची कुंभारवाडी. आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. शिपाई बाबा, कोणता अभंग म्हणाली? आता काय पण वाचायला तर तो शिमग्या पण नाचाच करतोय आता. बाबा, पण मी ना तुम्हाला खरोखरच मला नाव असतो, कारण तुम्ही ना बाबा डायरेक्ट सुवाऱ्यावर भात मारता. मांडीवर नाही मारली. तुला आग होते का? आग होते? आग म्हणजे काय? मग मी काय म्हणतो माहितीये, सकाळी गेल्यावर एक टायगर बामचं डबी घे आणि उन्हातलं लाव, जरा बरं वाटतं. आणि टायगर कोणता अभंग म्हणाली? हे अभंग नाही. कुणी शिकवला तुला? नाही काय? अरे हे रिमिक्स आहे. रिमिक्स होय का? अभंग. आता अभंग घेतो, अभंग, घेतो. हा. गडोलाचं पाणी कशाला ढवलेलं? नागाचं पिल्लाला का ग ठेवलेलं? नागाचं पिल्लाला का ग ठेवलेलं? तुला मारतील नाही तर काय? अरे का साप नाही, गोबरा साप. अरे तुला मारतील नाही तर काय? साप का असा करतो का? असा करतो साप? बघितला होता? अरे साप असा करतो. असं शिपाई शिपाई अरे कोणता अभंग म्हणाली? सांगतो मी, थांब. उद्या गोडासाने मला जरा खाऊन द्या पोरांनो, काय करता पाहिजे. हा बघ, मी तुझ्यात पण बोलणार नाही आणि ह्यांच्यात पण आता बोलणार नाही. मी ह्यांची कट्टी घेणार आहे.
हा अरे एवढा माझा चांगला डोंगर होता सगळा ओढून काढला नाही खाली. आता काय माहितीये काय आता रस्ता रुंद करीत होते ना तर जेसीबी ती मागच वाढणार. होय काय अरे पण काय पाठीमागे गार्डन मध्ये थोडं तरी ठेवायचं. गार्डन सगळं इस्कट्ट झाल्यापासून. हे नाना आणि हे तुला कोणी शिकवलेलं अपंग रे? हा तुझ्या पप्पाने शिकवला नाही की सासऱ्याने शिकवला नाही? हे काय अपंग आहे? नाही हे रिमिक्स आहे रिमिक्स. आता मी काय म्हणतो मी भजन नाही करतो मी कीर्तन करतो. बाई माझी होय काय तुला माहिती ना? नाही, अरे तू कीर्तन करतो. हो. मला वाटतं सकाळचं टीव्हीला कीर्तन लागतं हे तुझा. हा, मी म्हटलं ते येंदुरकर अरे महाराज नाही ते इंदुरकर महाराज नाही माझा कीर्तन तुझा असतो. लागतो हा. काय चांगला उत्कृष्ट हा, लागतो. पण तेव्हा तुम्ही कीर्तन करतो तेव्हा तू बायको बरोबर पाणी भरतो ना तेव्हा तू नाही बघतो. होय काय मग यांना विचार ना माझं कीर्तन कसं आहे तो. होय. मग पण तो माझा गटार ना आणलंय. गटार हा, गटार न होता गिटार हे गटार आहे. होय काय मग तुमचं हसलेलं देता काय जरा. तू ना हा. आता काय चांगलाच आहे हो बाबा. आणि माझा तो टालवाला होता ना हा. तो सासरवाडीत होलीला गेला हा, हो. शिवून गेला. होय, होय. तो 8 दिवस येणार नाही मग तू टाल वाजवशील. चांगला उत्कृष्ट वाजवतो. अरे बाबा तो टालवाला झाला आणि आता पेटीवाला कुठं आणायचा? ह्या बाबूला घे चांगला भात्यावडी. नाही बाबा नाही त्याला जमणार नाही त्याला ताणता नाही येणार. हे माणूस वडतील काय पेटी वाजवतील काय? त्या भात्या फाडून टाकेल. हा? हे चांगलं वाजवतील. मग हा? अरे भात्यावरती भात्या बोलायचं कामच नाही. काय म्हणतोस का? मग? हो तुम्ही पेटी वाजवता हा, वाजवतो. पण त्या पेटीचा जर भात्या फाडला नाही तर शिपवशी शिवून देतील काय? लगेच नाही देणार 2 दिवसांनी देतील. हो, काय मग तोपर्यंत काय करायचं? तुम्ही पेटी वाजवाल ना आणि तुम्ही हे पेटी वाजवता हा, आणि तुम्ही हे फक्त- दादा सूर देतील. तुम्ही फक्त एक नंबर सूर देतील. नादच करायचं. करू सुरुवात. धरा मला तू. हो एकदम ओय, हरी हरी. तुझ्या आवाजांना ती वाड्यातली बुरा वाटायला लागली. असा आवाज करतात. मग असं अरे शैरचा मामा आवाज कसा असावा? कसाच? हरी तुझ्या बायकोला जाऊन सांगतो घरी. हे आगाऊ बेने काय सांगणार आहेस रे? तो दुसऱ्या बरोबर सांगतो मी. आगाऊ से बेन हा. मामा उत्कृष्ट अभंगाला सुरुवात करा. करू सुरुवात. तट्टा नावाजाला मटण शिजाला तट्टा नावाजाला मटण शिजाला हाडकाने हे पोरा सारा नव रसा पातळ झाला. मग वडा भिजवायला रसा पातळ शिपाई ना अरे संत लोक केव्हा चित्रपट गाणं म्हणत नाही. कीर्तन प्रवचन हरिपाठ अशा पण गातात. दुपारी वाडा खाऊन त्याचा आलाय मामाचा. शिपाई नाणोबा कोणता अभंग म्हणाली? मामा अभंगाला सुरुवात कर मित्रा. तुला काय झाला? साहेब नानाला ना चटके वाजायचे त्याला चोरा द्यायला. आता बघा आता समजत नको. नाही, नाही. मी आता सुरुवात करतो. हो, कर. तू फक्त स्वर दे. करू सुरुवात? हरी रूपपादान चली संग्या चली चार पाच जणी संग्या चार पाच शिपाई नाना अरे या 4-5 जणी या 4-5 जणी कशासाठी? त्यांना बाई तुमच्या मासाला घ्यायचं. नाना या 4-5 जणी कशासाठी? सांगतो ह्या दावा तुमचा लय लागतात. सांगतो सर काय माहितीये का? अहो ती बिचारी महिला एकटी चालली हो पंढरपूरला. म्हणजे मी एकटी कशी जाणार? तुमच्या वाडीतल्या 4-5 जणी द्या त्यांना पंढरपूरची कार्तिक वारी पायी करायची. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. वाह शाबास. म्हणजे बाई अरे मी सांगणार केव्हा? ऐकणार तेव्हा ना सैराडल्यावर का काढतो तुला बाई खुट्ट पण मारतो. ठीक आहे शिपाई नाना त्याच्यापुढे बोलली ना ओ विठ्ठल बारव एक बाटली मागव
एक बाटली मागवा. हवे का उद्याला आता म्हणून या दोघांनीच खाल्ला नाही म्हणून. अरे ही बाटली कायसाठी? आपल्याला उद्यासाठी तिघांना. हो आज नाही भेटलं तर आपलं उद्या तरी करूया काहीतरी. सांगतो साहेब. मला काय किती मारायचं तेवढं मार. हात उतरला तर तुमचा उतरेल. मला हा बाटली ना बाटली सांगतो ना साहेब. काय माहितीये का आपल्याकडे आज ह्या देवीची पालखी आहे आणि तिथे साहेब समय आहे निरंजन. हा निरंजन आहे साहेब. त्यासाठी बाटली आणि आपल्याला माहितच आहे सकाळची कोकण कन्या घ्या मिरिंडा पाणी बॉटल ना येस माय कंट्री. शिपाई जाणव मा. अरे ते सुद्धा बरोबरच आहे. बरोबर आम्ही काय खोटं सांगतो का? अरे पण एवढा सांगायला एवढा वेळ आपल्या कोकणात यंदा पाऊस नाही लागला त्याच्यामुळे एवढा वेळ झाला आणि तो सुकून गेला ना. मग ठीक आहे. शिपाई जाणव मा. अरे त्याच्यापुढे ती काय म्हणाली? त्याच्यापुढे बोलली ना बौद्ध शुक्रदाची जोडी आपण घेऊ थोडी थोडी आपण घेऊ थोडी थोडी. मला नको बाबा ती थोडी शिपाई ना. अरे ही थोडी थोडी ही थोडी थोडी कायसाठी? थोडी थोडी नाही घेतली होतं मग एकदम घेतली ना पाहिजे शिपाई ना बा. अरे थोडी थोडी कायसाठी? कधी घेतलेलं नाही. चंचल ते ना रे. मग काय करायचं माहितीये? जराशी मारायची आंब्याचं फळ खायचं. शिपाई ना. अरे थोडी थोडी कायसाठी? नाही मग आपण फडकू चुपायचं. अरे थोडी थोडी कायसाठी? एकदम खायचं थोडी थोडी कायसाठी? बरोबर बोला काय मामाची चांगली पुरणपोळी त्यांना माहिती ना. डोलेबाग तिकडे बघतात. हा सांगतो साहेब. काय माहितीये का थोडी थोडी ना. हा सांगतो ना. अहो साहेब तिकडे पंढरपूरला हरिनामाचा सप्ताह जबरदस्त चालू असतो. तिकडे भजनी असतं कीर्तन असतं हरिपाठ असतो. त्या भजनातली गोडी थोडी थोडी घ्यायची असते साहेब. आमच्यासारख्या साईराज पोरांच्या लक्षात भजन कधी आलंय का साहेब? शाबास. मग अरे पण एवढा वेळ एवढा वेळ म्हणजे आमच्याकडे वेळला कमी फाडून टाकल्यावर विचारता का? अरे मग तिच्या पुढे तुम्ही त्याला काय सांगितलं? काय सांगितलं नाही नाद करायचं नाही. भेंडी का गवारी छाती ठोकून सांगितलं ना. ठोक अजून छाती ठोक. अजिबात तुला काय नाही का रे? काका एवढी पण नाही तुला. अरे वासाड्या हे आपल्या रसिकांना 4 शब्द तोंडात सांग काहीतरी. छाती टोकून कशाला सांगतो? अरे आल्यापासून तुला मागणं ठोकताय तर काय पुरत नाही तुला? पुन्हा पण ठोकायला हवं का? सांगू का? तोंडात सांगायचं आपण कमी अरे आपण तुला धबाच सांगितलं. काय सांगितलं? आम्ही दोघं पंढारी देदाचा आम्ही दोघं पंढारी देदाचा पुढे शिपाई ना. अरे पंढरपुरात कोणी बोंबला ठेवते काय? आणि बोंबला जिरात कायसाठी? सांगतो साहेब सांगतो. दावना तुमच्या हातातच ठेवा मला भीतीच वाटते. सांगतो ना मामा. कळायला माहितीये परवा पेपरला बातमी होती. मी नाही वाटली रे. नाही वाचलीस? अरे आपल्या कोकण भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि त्याच्याबरोबर ती चक्रवादळ होणार आहे. तेव्हा देऊरकडनं मागणं लाट मारेल तुझ्या. काय पण वाचायलाच राहतो आणि मग मार खातो. मागण्या कधी वासाड्या वारं सुटतं काय? नाही काय मागणं सुट्टी ती हवा. मागणं सुट्टी ती हवा आणि फुंड येतात वार. त्या दोघांचं चक्रवादळ पातेर उडवतो महिषासूर. त्याला महिषासूर म्हणता. आल्यापासून नुसता पिंतोय मग ह्या महिषासूर मुरगटतय. परवा काय झालं माहिती आहे? त्या परवा आता वारा सुटला ना त्यानं आमच्या मांगलीकडचं एवढं मोठं ते शेगुल होतं ना त्या परवाच्या वाऱ्यानं मोडलो. मागलीकडला एवढं मोठं होतं. तुझ्या आईच्या आशीच्या बापसानं लावलेला आणि ते मोडलं का कसं मोडलं? त्याचं शेंड होतं ना ते खाली जमिनीत गेलो आणि मुदस वर झालो. वारं भयानकच आलं होतं. त्याचा शेंडा जमिनीत गेलो आणि तो उपाललो ना आणि शेंडा जमिनीत गेलो आणि मुदास वर झालो आणि वरचा तो पाला होते ना पाला आलेली त्याला एवढं मोठं डांब लागलं.
काय म्हणतोस काय हे भयानकच वारा होतो मग. अरे त्या शेंड्याचा मीच गेलो मुदा वर झालो आणि त्या पालाला होती ना त्याला डांब लावलं डांब. मग मी काय म्हणतो त्या शेंड्याला तुझ्या आजीन काय रात्रभर पाणी घातलं का काय? हा? काय पण काय सांगतोस त्याला? म्हणजे शिपाई ना हा. ते बोंबील नसून डांबे असले पाहिजे. 90% साहेब तुमचं बरोबर आहे. आपल्याकडे कोकणात खूप भरपूर ऊन असतं. असलेले झाडावरचे डांबे तुम्ही काढलेत नाही ना ते उन्हात ते तांबडे लाल होतात. आपल्याला वाटत ते बोंबीलच आहे. बोंबीलच पण आहे. ते साहेब बोंबील नाही ते डांबे होते डांबे. ठीक आहे शिपाई ना शेंगा. ते सारं जाऊ द्या. प्रॉब्लेम ठेवा. हो. आम्ही परदेशी जातो. कोणीकडे जाता कोणीकडे जाता तुम्ही? आम्हाला टाकून जाणार परदेशी परदेशी मुझे छोड़ के परदेशी मेरी जानो वादा निभाना बाबा अरे छोड़ा मुझे छोड़ के नाही मुझे छोड़ के. गेला मुझे छोड़ के हा नाही राहिले साहेब आले साहेब आले. महाराज तिथं वंदन असो. आशीर्वादाचो शिपाई नानामा आपापला पारा कसा काय एकदम झाला व्यवस्थित महाराज. शिपाई राणीच्या महालीचा व राणी साहेबांच्या तब्येतीची चौकशी करून ये. हा? अरे आपल्या राजवाड्यात खूप भरपूर आनंद झाला आज. म्हणजे काय आपल्या झालं महाराजांना मुलगा झाला अय्या बेटा. मुलगा झाला मग मी नवस केला आता म्हटलं एखादा पोरगा होते बेटा झाला होय अरे तिच्या. पोरगा मध्येच बेटा नाही बेटा मध्येच लडका आणि मुलगा पण तो नाही. मला ना माहिती कोणतरी झालंय ना हा पोरगा म्हणतात हा, त्याला. पोरगा हो दे झाला. हो दे साहेब आपल्याला मुलगा झाला. शाबास शाबास शिपाई सेनापती आम्ही शारदे मातेच्या मंदिरात जाऊन त्या देवीची आराधना करून आज 10 वर्षाने आमच्या राजगाईचा वार जन्माला आलाय. किती आनंदाचा क्षण आहे हा. हो महाराज खूपच छान. आज कित्येक वर्षाने या राज्याला वारस लाभला आहे. किती आनंदाचा क्षण आहे महाराज. महाराज ही बातमी आपल्याला सर्वत्र दिली पाहिजे. हो सेनापती सेनापती या आनंदाची बातमी या राजवाड्यातील विश्वासू प्रधानजी व माझा विजय यांनाही परदेशी जाऊन सांगा. हो त्यांना तरी बातमी सर्वप्रथम कळली पाहिजे महाराज. महाराज मी ही दौंडी या देशी व परदेशी जाऊन देऊन येतो. या या सेनापती आपण ठीक आहे. शिपाई नानामा तुम्ही या सर्व राज्यात बारशाची दौंडी द्या. हो. येतो मी. या तुम्ही मामा हा अगदी ह्या कोचरीत कोणचं घर नाही चुकवायचं कुठली वाडी नाही चुकवायची. तू काय कर आधी गेले गेले एवढे घुगरे शिजाव आणि मी ते बारीक बारीक ते पिठाचं असतं ते काय ते करतो आणि या रसिकांना वाटून आणि टाकतो. आपण काय करूया आपण आता शिपोशीतलं रेशन दुकान फोडूया आता हा रात्रीच आणि गव्हाचे पोते सगळ्या रसिकांना वाटूया आणि तांदळाचे पोते आपण घरात नेऊया चांगला बारीक तांदूळ असेल तेवढा आपण आपण नेऊया. न्यायचा. आणि तुला नाही गेला तर तू गुरुवांच्या घोड्यावर नाही आणि मी त्या भोजात त्यांच्या रेड्यावर नाही येतो हा आणि पोती सगळी घेऊन जाऊया त्याचा तयारी करू. विजय सिंग बोला प्रधानजी. सर्व प्रजा सुखी समय दिसत आहे. प्रधानजी सर्व राज्याची पाहणी केली असता राज्यातील प्रजा कशी अगदी आनंदी आहे. ऐका हो ऐका ऐका हो ऐका. मंगलपूर नगरचा राजा चंद्रसेन याला पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. ऐका हो ऐका. विजय सिंग बोला प्रधानजी. याच दिशेने कोणी ओरडून आवाज येत आहे. हो आपण या ठिकाणी लपून बसला पाहिजे. हो आपल्या राज्यातीलच दौंडी आहे. थोडा वेळ लपून बसून ऐकूया तरी. पण चला तर. या तर. ऐका हो ऐका. मंगलपूर नगरचा राजा चंद्रसेन याला पुत्ररत्नाचा लाभ झाला असून त्याचा नामकरण विधी समारंभ मोठ्या थाटामाटाने पार पडण्यात येणार आहे. तरी या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे. ऐका हो ऐका. विजय सिंग आम्ही सारं काय ऐकलं आहे. सांगा पाहू आपण काय ऐकलं आहे ते. प्रधानजी
आज कित्येक वर्षाने आमच्या दादासाहेबांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. आम्ही खूप आनंदी झालो आहोत. प्रधानजी राज्यात ठिकठिकाणी गुड्या उभारा, हत्तीवरून साखर वाटा आणि गोर गरिबांना अन्नधान्य द्या. प्रधानजी आज कित्येक वर्षाने आमच्या राजगादीचा वारस जन्माला आला. आम्ही आज खूप आनंदी झालो आहोत. आम्ही खूप आनंदी. वा विजयसिंग, खरोखरच आज कित्येक वर्षाने तुमचा जर मुलगा झाला म्हणून आपल्याला खुश झाला. प्रधानजी आम्ही खुश झालो, आपण खुश नाही का? नाही विजयसिंग, आम्ही अर्ध झालो नाही आणि होणारही नाही. म्हणजे आमच्या दादासाहेबांना कित्येक वर्षाने राजपुत्र जन्म झाला आणि आपण आनंदी झाला नाही. नाही विजयसिंग, मग ऐका तर सांगा प्रधानजी. विजयसिंग आज कित्येक वर्षाने तुमचा मुलगा झाला म्हणजेच राजकारणावर जन्माला आला. एकदा का राजकारणाची हाती गेली की तुम्हाला काय फक्त राज्यकारभार पाहावं लागेल. विजयसिंग चुकताय प्रधानजी तुम्ही. प्रधानजी पक्षी पंखात बल संचाचा आकाशी जप घेतो, पण खरे कष्ट असतात ते तो खर्चात असताना त्यांच्या चोचीत चारण घालणारे. त्याचप्रमाणे आमच्या आई वडिलांनी या जगाचा निरोप घेतला त्यावेळी आम्ही अवघे 10 वर्षाचे होतो. आमच्या दादासाहेबांनी आमच्या पोटच्या पुत्राप्रमाणे पालन पोषण केले. दादासाहेबांनी आम्हाला पित्याची माया दिली, वहिनी साहेबांनी आईची माया दिली आणि ते आता आमच्याशी असे कदापि वागणार नाही. विजयसिंग त्याने आपलं फक्त कर्तव्य पार पाडलं आहे म्हणून म्हणतो. विजयसिंग तुमच्या दादासाहेबांनी आईची माया लावली, वडिलांचे प्रेम दिले म्हणून त्याने आपलं कर्तव्य पार पाडलं आहे म्हणून म्हणतो. विजयसिंग अजून नीट विचार करा, अजून वेळ केली नाही. विचार करण्याचीच वेळ आहे. प्रधानजी बोलत आहेत ते काही अगदीच खोटे नाही. आमच्या दादासाहेबांच्या पश्चात या राज्याचा संपूर्ण कारभार त्या युवराजच्या हाती जाणार आणि आम्हाला मात्र नोकराची वागणूक मिळणार. आगीची ठिणगी पडताच क्षणी विझवावी लागते, नाही तर तिच्या वन्यात रूपांतर व्हायला फारसा वेळ लागत नाही. लोखंड तप्त असताना त्याच्यावर घाण्याचे खाव घालावे लागतात, तरच त्याला मनाप्रमाणे आकार देता येतो. प्रधानजी आपण बोलत आहात हे खरे आहे, कारण आमच्या दादासाहेबांच्या पश्चात तो युवराज या राज्याचा राजा होणार आणि आम्हाला मात्र गुलामासारखे जीवन जगावे लागणार. आम्हाला मात्र गुलामासारखे जीवन जगावे लागणार. प्रधानजी बोला, यातून काय मार्ग काढावा? वा विजयसिंग खरंच. मग ऐका तर, अहो विजयसिंग आपण बरसू जाऊन ते बाल आपण हस्तगत करायचे. एकदा का ते बाल आपल्या हाती लागले की कोण जरूर काय योजना आहे आपली? आम्ही आपल्या खुशालीवर खुश आहोत. प्रधानजी पाहतो या राज्याचा राज्यकारभार कसा माझ्या हाती येत नव्हतं. चला तर प्रधानजी कामाला लागले पाहिजे. चला तर. वारे चोरानो, असा तुमचा कपटी कावा आहे तर अरे याच वेळी तुमचे शिर धडा वेगळे केले असते, परंतु माझे हात देखील बांधले गेले आहेत. तुमच्या तोंडाने महाराजांकडे गेलो असतो. अरे ज्या भावाने तुला आई वडिलांपेक्षाही प्रेम दिलं, कधी या आईची माया वाचू दिली नाही, त्याचाच बळी घ्यायला निघालायच. कुठे फेडशील हे पाप. पण हो, राज्याचा विश्वास सेवक सेनापती ह्या नात्यानं ह्या बाळाचं रक्षण मलाच केलं पाहिजे. मलाच काहीतरी हालचाल केली पाहिजे. सर्वप्रथम ही बातमी मला महाराजांना जाऊन सांगितली पाहिजे. घात झाला महाराज, घात झाला. घात झाला महाराज, घात झाला. बाळाचा जीव धोक्यात आहे महाराज. सेनापती आणि एवढे घाबरण्याचे कारण तरी कोणते? महाराज घाबरण्यासारखे झाले. तुम्हाला जे काही सांगेन त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही महाराज. बोला सेनापती, स्पष्ट बोला. मला देखील कळते काय झालंय ते. महाराज कसे स्पष्ट सांगू हेच काही कळत नाही आम्हाला. महाराज आपला भाऊ विजयसिंग व प्रधानजी या दोघांनी कपटी कारस्थान केले व आपल्या बाळाला मारण्यासाठी इकडेच धाव घेत आहेत महाराज.
नाही नाही सेनापती, या जोडीतील विश्वासू प्रधानजी व माझा विजय असे केव्हाच करणार नाहीत सेनापती. या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास बसत नाही. अहो महाराज, माझा देखील विश्वास बसला नसता, परंतु महाराज त्या डोळ्याने जे पाहिलं आहे, कानाने जे ऐकलं आहे, जे सत्य आहे तेच तुम्हाला मी सांगत आहे. नाही नाही सेनापती, मी माझ्या भावाला लहानाचा मोठा केला, आईची माया व वडिलांचे प्रेम दिले माझा भाऊ असा उलट फेरेल असे मला वाटत नाही. महाराज, तुमचा जर माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर माझा इथे थांबण्याचाही काही अर्थ नाही. महाराज मी इथून निघून जात आहे, परंतु महाराज जाताना तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ही रक्ताची नाती आता रक्ताची राहिली नाहीत महाराज. ही रक्ताची नाती आता दिवंगून गेली आहेत महाराज. आज बाळाचे बारसे आहे. बाळाचे बारसे वेळेतच करायचे. घात झाला राणी सरकार, घात झाला. बाळाचा जीव धोक्यात आहे राणी सरकार, घात. अहो सेनापती, असे काय घडले आहे? हो राणी सरकार, मला सर्व काही सांगत राहत नाही, परंतु एक लक्षात घ्या राणी सरकार, त्या बाळाच्या जीवाला धोका आहे राणी सरकार. म्हणजे मला काही समजले नाही. राणी सरकार, आपले भाऊ विजय सिंग व प्रधानजी या बाळाला मारण्यासाठी इकडे जाऊ घेत आहेत राणी सरकार. नाही सेनापती, माझे लाडके भाऊजी विजय सिंग असे वाईट कृत्य केव्हाच करणार नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं राणी सरकार. अहो महाराजांना सांगितलं, त्यांचा देखील माझ्यावर विश्वास बसत नाहीये. काय करावं हेच काही कळत नाही आम्हाला. पण सेनापती, त्या चिमुकळ्या बाळाला मारून त्यांना काय मिळणार? त्यांना राजगादी राणी सरकार, राजगादी. अहो या राजगादीच्या लोभापायी हा चिमुरडा जीव सुद्धा ते पाहत नाहीत राणी सरकार. सेनापती, तुम्ही आमचे विश्वासी सेवक, मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवते, पण या बाळाचे रक्षण कसे करायचे हेच काही कळत नाही. राणी सरकार, त्याबद्दल माझ्याकडे युक्ती आहे राणी सरकार. ज्यावेळी विजयसिंगराजे व प्रधानजी येतील त्यावेळी आपण तिथे लपून बसायचं आणि योग्य वेळ येताच आपण बाहेर पडायचं व महाराजांना देखील खरं समजेल. मग ठीक आहे, चला तर चला तर मग. आशीर्वाद असो या राजवाड्यातील विश्वासू प्रधानजी माझा विजय. आपण कसे योग्य वेळेवर आज बाळाचे बारसे आहे. हो विजय सिंग, आज बाळाचे बारसे लक्षात नाही का आपल्या? हो दादासाहेब, आज कित्येक वर्षांनी आपणास पुत्ररत्नाचा लाभ झाला. आम्ही आनंदी झाला आहोत प्रधानजी. पण दादासाहेब, आपले युवराज आहेत कुठे? कधी एकदा त्यांचे चंद्रमुख आम्ही पाहतो असं झालंय आम्हाला. होय भाऊ विजय, अरे भाऊ विजय, बाल महारेंद्रले तुम्ही माला जा व बालाचे चंद्रमुख पाहुणे. पाहिलं का विजय सिंग? हो हो, आज कित्येक दिवसांपर्यंत आलो, पण सध्या बाळाचे चंद्रमुख सुद्धा पाहता येत नाही. किती अभागी क्षण आहे आमच्यासाठी प्रधानजी. अहो, बाळाचे चंद्रमुख देखील आम्ही पाहू शकत नाही. किती अभागी आहोत आम्ही, किती अभागी आहोत. दादासाहेब, स्पष्टच सांगतो तुम्हाला, दादासाहेब, आपल्या पश्चात आपला तो चिमुरडा युवराज या संपूर्ण राज्याचा राजा होणार. आणि आम्ही पराक्रम गाजवून देखील आम्हाला गुलामगिरी करायला लागेल दादासाहेब. म्हणून सांगतो, त्या युवराजांना माझ्या स्वाधीन करा. मी त्याचा बंदोबस्त करतो. अरे भाऊ विजय, आई वडिलांच्या पश्चात मी तुला लहानाचा मोठा केला, आईची माया व वडिलांचे प्रेम दिले, पण तू माझ्यावर असं उलट फिरशील असे मला स्वप्नात देखील वाटले. साहेब, ते विसरून जा सगळं. दादासाहेब, तुमचे युवराज माझ्यासाठी या राजगादीचा मोठा अडचण आहे. आणि रस्त्यात येणारे दगड कसे बाजूला करायचे ते मला चांगलंच माहित आहे. दादासाहेब, मुकाट्याने युवराजाला माझ्या स्वाधीन. काय विजय? ठीक आहे, मग तुमचाच अडचण बाजूला करून ठीक आहे, टाकतो.
बाप्पाने शिमक्यात कसा गणपती आणला हे आलं कुठं सगळं वाड्यावर ना का काय नाही अरे हे बिया जरा परड्या शिरत होते होय काय पाहिलात महाराज कशाला त्यावेळी तुम्हाला सांगत होतो तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसला नाही माझा. होय सेनापती तुम्ही सांगित होता तेच खरं होतं. मी तुमच्या बोलण्यात विश्वास ठेवला नाही. कोण विश्वासू सेनापती हे नाना करतात आणि हे माझ्या तोंडात गेले मग काय करतील काय नाना अं? अरे हे नाना रहस्य इकडे, नाना इकडे परदेशात नाही विसरलो का काय नाव नाना हे राज्यासाठी रहस्य घडवतो आम्ही आणि हे राज्य आम्ही हस्तगत करणार आणि या राज्याचा राजा कोण होणार आता 3 वाजेपर्यंत सगळं रसच निघाला आणि या राज्याचा राजा होणार कोण आम्ही आम्ही राजा होणार समजलात मग पाहतो तुम्हाला या परदान होणार आणि मी भारतात आणि यांना आपण शेवट ठेवणार हो प्रधानजी आता का गप्प बसलात कोण सेनापती आम्ही गप्प बस नाही वा सेनापती अरे तुझीच वाट पाहत होतो अरे मला माहित होतं हे सर्व कारस्थान तुझेच असतात पण सेनापती ते बाल मुकडे आमचं स्वाधीन कर आणि चालतो समजतास हो प्रधानजी एवढं होऊ नये तुम्हाला वाटतंय की बा तुमच्या स्वाधीन करेल असा प्रधानजी असेल हिंमत तर व्हायला धास तयार अरे मग चालतंय शबास मामा शबास तुला मानतो मित्रा काका तू लोकांच्या भानगडी जबरदस्त मिटवतो पण तुला मी चांगली निवड करणार तुला तंटा मुक्तीचा अध्यक्षच बनवणार आहे ए, तू मला तंटामुक्तीचा अध्यक्ष कसा करायला पाहिजे अरे 75 वर्ष झाली मी घंटामुक्तीचा अध्यक्ष आहे म्हणजे मंदिरातला घंटा वाजवतो त्याचा अध्यक्ष आहे. हा. आता मी तुमच्यात नाही काय आता मी पार्टी बदलली हा? आता मी गुरुवांच्या पार्टी अरे म्हणजे एका रात्री तुमच्या पार्टीत नको पण तुम्ही भानगडी करता आणि माझ्या हाडाची जीत झाली तुमच्या पार्टीत म्हणजे तो आता आमच्यात नाही काय म्हणतो? ए मामा आपले उमेदवार आहेत ना कधीच हरले ना आणि कुठल्याच इलेक्शनला ना कधी पडलेच नाही काय माझी म्हणतोस? कामं केले ना माझे बाई हा? माझ्या चुलीपर्यंत पाकाडी केला नी यांनी कोणी ह्याने मग चुलीपर्यंत केला नाही चुलीपर्यंत पाकाडी मग वसाड्या भानवस कशा ठेवली त्याच्यावर पण करून घ्यायची आणि आमच्या नळाला पाणी नव्हतं मामा हा? अरे पाणी पण आलं आता 24 तास पाणी काय म्हणतो? त्याच्यामुळं आपल्याला उमेदवार हाच बाबा तुझा उमेदवार आहे ना माझ्या अंगाला काही डांबरशी लागली नाही इकडनं होय? मग पक्षच नको आपल्याला नकोय हा? मग तो आमच्यात नाही मी तुमच्यात येणारच नाही हो प्रधानजी साहेब हे नाना आपल्याला देत नाही अरे मामा हा? अरे मला तुलाच आवश्यकता नाही माझी पण नाही अरे नाही तुमच्या नोकरीत ना हे मामा तुमच्या नोकरीत लय हार्ड काम आहे ही नोकरी नको आहे मी सोडतो उद्या बसता आता मी ठरवलंय आपण कुंभार आहे ना हा. हम लोग का मटका बनाते नलवाला होय काय गार पाणी पियाचं बघा गार काय म्हणतो काय ए, हा? मला माझा तुझी पण गरज नाही होय तुझी पण नाही आणि माझी पण नाही अरे पण मामा हा. आमच्या इथं अडचणीचे कारण निष्कारण कारणाशिवाय जातो तो कोणत्या पण कंपाऊंडात हा? म्हणजे तू माझ्या विरुद्ध लढणार मग काय तुम्हाला मी सोडणार अरे मग दाखवतो बरं हा? करा अहो सुरुवातीपासून आतापर्यंत आमचा पिटिया पाडला तो. तो कशासाठी हे तुम्हाला देण्यासाठी अरे राजाच खुर्ची राणीच खुर्ची आम्हाला नको खुर्ची हा? आम्ही काय जमण्यावर बसायचा अरे सुरुवातीपासून आतापर्यंत एवढं सगळं रहस्य घडवलं कशासाठी हे राज्य तुला देण्यासाठी आणि मी तुम्हाला काय देणार आहे का? नको यायचं. इथं कोवलं पाहिजे आपल्याला. हा, तू कशाला आमच्यात येऊ कशाला प्रधानजी पाहता काय या मच्छराला चिरटून टाका म्हणजे झालं म्हणलं, ही मच्छर आहे नाहीतर काय हो तुम्हाला माहित नाही या मामासाहेब डोंगळे या डोंगळा जर तुम्हाला चिकाटला ना हा तुटून येईल पण सोडणार नाही हा बघताव कोणतीकडे आहे माझीकडे आहे फाडून टाकीन हा माझ्या आल्यापासून फाडतात म्हणून सोडून दे हा मी काय घाबरतोय काय मी काय तुम्हाला सोडणार आहे अरे मग चल ना मग या ना मग ये ना. मग या ना अरे मग कशाला बोलतोस मी खाला नाही काय हा? मी घाबरलोय. त्या लाडी तर कर त्याला काय माहिती का इथं ना म्हणतो मला लय गरम होत त्याच्यामुळे तो हवेला गेलाय त्या लाडी मामा, अरे मित्र आपल्या दरबारामध्ये ये बाबा तू त्यांचा गडी राहिलाय त्याला बाहेर घेऊन ये इकडे
हा, माझ्या परसावात हात घातला नाही तंगड्या मोडून टाकीन ना तर नावच काढणार. तो काय म्हणला माहितीये तुम्हाला? तो काय बोलला? तो तुम्हाला कावला बोलला. काय बोलला? नाना अरे सांग त्याला जर तुझ्या अवकात असेल ना तर रंगमंचावर ये. आमच्या तुझ्या अवकात असेल ना आमच्या चौकात ये. त्यांना पण माझा निरोप सांग. काय? म्हणा, तुमच्या दोघांच्यात जर अवकात असेल ना तर भिडा उद्या शिपोशीतल्या चौकात. हा नाही दोघांना नाहीसं करून टाकीन. ए मामा तुम्ही पोपट पंची बंद कर. भारी आहे नाही दोघं होय. हा, रणांगणात ये ना. आपल्या पाड्यात दादागिरी कशाला करता? इकडे या. भारी आहे दोघं होय. अरे तुझ्या अंगात पराक्रम असेल तर रणांगणात ये. मी माझ्या परसावात उभा आहे. तुमचं काय झालं? तुम्ही बाहेर जर आलो ना दोघं होय तर या बायकांना जागी उचलानी शेणखत नाही टाका. तुम्ही येणारच नाही बाहेर. मला अरे आतापर्यंत एवढं रहस्य घडवलंय कशासाठी? हे टाकलेली पिकलं लय दादागिरी करता. हे राज्य तुला देण्यासाठी? मग तुमच्या पाड्यात कशा फुडफुड करता? अरे तुझ्या अंगात हिंमत असेल तर ये. याला शिमगाय म्हणून नाही तर नाहीसं करून टाका. हे नाना दादाजी साहेब बुलाते मगर जाने का नाही. ऐकलं काय साहेब? नानान आपल्या पुढे जाहीर आवड ठेवलं नाही. बुलाते हे मगर जाने का नाही मामा. अरे मित्रा जिंदगी झोल आहे रे. अरे मित्रा जिंदगी झोल आहे. आमचा दोघांचा विषय तर बाबा फार खोल आहे. त्यांच्या वार्तेला जाऊ नको तुझ्या तंडे मुड. तुला माहिती नाही मला कोण म्हणतात? पुष्पा म्हणतात. पुष्पा झुकेगा नाही साला.
मी पाय धरला त्यांचा. अरे पोरा तंगडी धरून लंगडी घालीत आलाच खरा पण ही तंगडी नाहीये मग हे त्यांचं अंगरा टोपर आहे अरे तिच्या मी म्हटलं तंगडी धरले त्यांची मी. तंगडी त्यांच्या बरोबर गेली चला पुढच्या गरबात बघूया. हो, सेनापती इकडे या. हा तुम्ही मोठा पराक्रम केलेला आहे आज आपल्या युवराजचा जीव वाचवला होय, होय. म्हणून हे सगळं राज्य हे बक्षीस मी तुम्हाला घालीत आहे. अंगरा टोपर आणि हे तुम्ही लग्नात न वापरा तुमच्या आमच्याकडनं प्रचंड आहे तुम्हाला हे का नाही ना मग नाही उद्या काय द्या भेटलं ते आणि हे मला दिलंस का काय मी टोकणार होतो त्यांचा हा पाठी तयारी करू आता बाळाची आपण अभिषेक करायचा हा अभिषेक सगळे करू. तयारी कर तयारी मी करतो. पुढचं काय असेल ते बघतो. बघतो धन्यवाद मित्र आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नाची खाण आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नाची खाण आहे नाना मामा म्हणतात तर आपल्या संगमेश्वर तालुक्याची शान आहे मित्र हो कार्यक्रम आमचा शेवटपर्यंत ऐकल्यामुळं नाना मामाचा तुम्हाला सगळ्याला जमलेल्या तमाम रसिकांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम संपला असा नाना मामाचा जाहीर मांडतो